नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नाश्त्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही लॅप्सी घेतलेली आहे। ह्याला आपल्या गव्हाचा रवा सुद्धा म्हणतात। अशा पद्धतीत असतो बघा, जास्त तर थोडा मोठा पण असतो आणि असा बारीक पण असतो। तर अशा पद्धतीत आहे बघा। आता ह्याला काय करायचं, 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ पहिलं धुवून घ्यायचं। स्वच्छ धुवून घेतली बघा। ही धुतली कशासाठी माहिती आहे का, त्याला रेती घाण जर काय असेल का नाही, माती वगैरे तर निघून जाईल, त्यासाठी ह्याला धुवून घ्यायची। आणि पहिली तर ह्याला नीट करून घ्यायची, कारण खडे वगैरे असतात त्याच्यामध्ये। तर ही ह्या वाटीच्या प्रमाणे गच्च भरून होते बरं का, म्हणजे सपाट वाटी एक होती। आणि ह्याच्यामध्ये 3 चमचे मी रवा घेतलेला, त्या बारीक पण घेऊ शकता आणि मोठा पण घेऊ शकता। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला अर्धी वाटी दही। हे फ्रेश दही आहे, आंबट वगैरे नाही आहे। आता ह्याला काय करू माहिती आहे का, मिक्स करून घेऊया व्यवस्थित। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, आपण एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवूया। 15 मिनटं बघा मी झाकून ठेवलं होतं। थोडं जास्त वेळ जरी झाकलं तरी चालू शकतं। हे असं बघा होतं एकदम सगळं पूर्णपणे, आपण जे दही टाकलं होतं ना घट्ट होतं आणि हे जरा सॉफ्ट होतं बघा अशा पद्धतीमध्ये। आता हे काय करते, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। मिक्सरच्या भांड्यात बघा काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये बघा मी थोडंसं असं पाणी टाकलेलं आहे। जे दह्याच्या वाटीमध्ये आपलं पाणी होतं ना, ते टाकायचं थोडंसं काही असं। अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे पूर्ण। ह्याच्यामध्ये 2 टाकणार आहे मी हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे टाकायचं आत्ताच मीठ, आणि 1 चमचा टाकायचं आपल्याला जिरं। आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। वाडगं घेतलेलं आहे, वाडग्यामध्ये आपण टाकून घेऊया बघा। अशा पद्धतीत झालं पाहिजे आपलं। आता पीठ कसं झालं हे बघा, अशा पद्धतीत बघा पीठ झालेलं आहे। सो थोडंसं पातळ जरी अजून जरा केलं तरी पण चालू शकतं। ह्यात आपण हिरवी मिरची, जिरं आणि मीठ टाकलं होतं। त्यात टाकणार आहे बघा खायचा सोडा, एकदम थोडासा टाकलेला आहे। 1 चिमूटभर फक्त टाकायचा आणि त्याच्यावर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं चांगला। सोडा टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स केलेलं आहे, असं चांगलं मिक्स करायचं आणि वर खाली करायचं। आणि तुम्ही चव बघून मीठ टाका, मग कमी वाटलं तर थोडंसं बघून परत मीठ टाकायचं। पॅन ठेवला आहे बघा गरम करायला, त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। आणि काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं आपण ह्याच्यावर पाणी पण टाकूया। आणि टिश्यू पेपरनं काय करायचं, हे तेल पाणी चांगलं पुसून घ्यायचं सगळीकडं। मस्त असं बघा सगळीकडून पुसून घेतलेलं आहे। आपल्याला एकदम कडक गरम पाहिजे हे लक्षात ठेवायचं। आणि आता आपण असं मध्ये टाकून घेऊया। 1.5 चमचा टाकलेला आहे। आणि आपल्याला त्याला एकसारखं असं फिरवत राहायचं। पातळच आहे हे, पण बघा असं गॅस आपला हा आता मीडियम आहे बरं का। मोठ्या बर्नेलचा गॅस असल्यामुळे मी तुम्हाला सांगते मीडियम आहे, बारीक आहे असं। जास्त जाड करायची नाहीत, पातळच करायचे। आता आपल्याला हे सगळं चांगलं सुकून द्यायचं, नंतर पलटी करायचं। सगळीकडून बघा सुकलं गेलेलं आहे चांगलं, आणि एकदम निघतं बघा का असं आहे का, बिलकुल असं हलतं असं। पलटी करून घेऊया आपण। गॅस मिडियम आहे आणि मिडियम गॅसवर भाजायचे बरं का, ते छान लागतात का नाही। आता तुम्ही कशावर खाऊ शकता, कोथिंबीर चटणी, पुदिना चटणी, चटणीच्या तर सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेले आहेत। किंवा आपलं असं डोशावर, इडलीवर खाण्यासाठी एक बटाट्याची भाजी पण मी अपलोड केलेली आहे, ती पण तुम्ही ह्याच्याबरोबर खाऊ शकता। चटण्यांच्या तर सगळ्या रेसिपी आपण आता ह्याच्यामध्ये मिरची टाकली ना, तर तुम्ही दह्याबरोबर बी खाऊ शकता, छान लागेल। तुम्ही करून बघा। आता मस्त भाजायचं, तेल बिल काही लावायची गरज नाही त्याला। दोन्ही साईडून चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपण खालची साईड पण भाजली का बघूया। बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे, छान अशी भाजली जाते एकदम। आणि सॉफ्ट एकदम बरं का, कडक नाही काय नाही। तुम्ही दुपारपर्यंत जरी नाश्त्याला जरी तुम्ही नेलं ना टिफिनला, तरी पण चालू शकतं। मस्त होतं नाश्त्यासाठी बघा हे बघा। आणि एकदम बघा सॉफ्ट, हे बघा असं। आता अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे बनवून घेते। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।